बीड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे बहुतांश शाळांना अघोषित सुट्टी देण्यात आली आहे। प्रशासनानं सुट्टी दिली नव्हती, मात्र विद्यार्थ्यांनी नियमित शाळेला आलेले होते। मात्र आता पावसाचा जोर पाहता शाळांना सुट्टी मिळालेली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। जाणून घेऊयात। सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय, अशीच एक कविता जी आहे ती प्रसिद्ध आहे आणि प्रत्येक मुलाला आणि विद्यार्थ्याला नक्कीच असं वाटतं। मात्र हीच परिस्थिती बीडमध्ये प्रत्यक्षात उतरलेली आहे। आज शाळांना सुट्टी देण्यात आली नव्हती, मात्र शाळेच्या समोर अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात तळ साचलेलं आहे आणि त्यामुळे अघोषित शाळांना सुट्टी जी आहे ती देण्यात आलेली आहे। जे विद्यार्थी आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकता की काही प्रमाणात सकाळीच, कारण की प्रशासनाने या ठिकाणी सुट्टी दिलेली नव्हती शाळेला, मात्र त्यानंतर सकाळी पावसाचा जोर जो आहे तो ओसरलेला होता। मात्र त्यानंतर काही पालकांनी विद्यार्थ्यांना इथे पाठवलेलं होतं, मात्र पावसाचा जो काही जोर वाढतोय त्याच परिस्थितीमध्ये आता विद्यार्थ्यांना या ठिकाणी पालक घेऊन जाताना पाहायला मिळतात। सर आहेत आपल्याबरोबर। सर, पावसाची स्थिती नेमकी काय आणि पाणी देखील साचलं, त्याच्यामुळे अघोषित सुट्टी आहे का? पाऊस खूप जोरात चालू आहे, जिकडे तिकडे पाणी दिसतं आहे, त्यामुळे विद्यार्थी आणि पालक थोडंसं सतर्क राहतात। त्या पद्धतीने विद्यार्थी शाळेमध्ये पालकांच्या विनंतीनुसार याच्यानुसार शाळेमध्ये येत नाही। नक्कीच विद्यार्थ्यांची सुरक्षितता जी आहे ती महत्त्वाची आहे आणि अशा स्वरूपामध्ये विद्यार्थी जे आहेत ते सकाळीच या ठिकाणी सोडण्यात आलेले होते पालकांच्या माध्यमातून आणि त्यानंतर या ठिकाणी मात्र अशी परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळतात। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। पुढची बातमी आहे